You okay? Yeah. तू ओके? हो. पण मला एक सांग, तुझी बिल्डिंग पुढे आहे ना, तू इकडे का थांबवायला सांगितली गाडी? नको, इथेच बरं. उगाच सगळे लोक बघतील ना. म्हणजे एवढी मोठी गाडी सगळ्यांना माहितीये तुझी आहे, आणि रात्री मी तुझ्या बरोबर बरं नाही दिसत ना. पण छोटी गाडी नाहीये माझ्याकडे नेहा, म्हणजे उद्या घेईन मी एक विकत. पण नाही नाही नाही, विकत नको घेऊस. त्यापेक्षा रिक्षा विकत घेऊ. नाही, विकत नको घेऊस. रिक्षाने सोडायला आला तर कसं कोणाचं एवढं लक्ष जात नाही ना. पण रिक्षा आय नो, यशवर्धन चौधरी एवढा 1000 कोटींचा मालक रिक्षाने सोडायला येणार बरं नाही दिसत ना. कमॉन नेहा, आपण रिक्षाने ट्रॅव्हल केलंय आणि मी आधी तुला घरी सोडायला आलोय की. तेव्हाची गोष्ट वेगळी होती ना. ठीक आहे, जा तू, नीट जा. मी इथेच राहते, मी जाईन, तू निघ. ठीक आहे, मला सांग नीट जा. तेच सावकाश. सावकाश गेलो तर पहाटे घरी पोहोचेन मी. तू जा, मी थोडा वेळ थांबतो, मम्मी जा. नाही, तू जा. नेहा तू जा. यश, मी इथेच राहते, मी जाईन. हो, पण तू आधी तू जा ना. तू जा. नाही, तू जा. तू जा. तू जा ना. तू जा आधी. अरे, एकतर तुला गाडीवरून जायचंय ना, आणि राहतोस पण एवढ्या लांब. मी तर इथे जवळच राहते ना. नाही, आधी तू जा. तू जा ना. तू जा ना. तू जा. अरे तू जा. मी नाही, आधी तू जा. बर ठीक आहे, जातो. तू घरी पोहोचलीस की मला मेसेज कर आधी. हा हा हा. ए, पण तू गाडी चालवता चालवता मोबाईल वापरू नको हा. आणि घरी पोहोचल्याशिवाय मला कॉल पण करू नको. एक तर गाडी चालवशील आणि मोबाईल वापरशील. नको ती सर्कस. निघ ना, नाहीतर उशीर होईल ना. ए, मी निघू, परी वाट बघत असेल. हो, मीही निघतो. तू जाऊ शकशील ना नेहा, नाही तर मी खरंच उचलून घेऊ. काय करतोय? नेहा, उद्या ऑफिसमध्ये भेटू. बाय. बाय. काकूंच्या घरी पोहोचले. परीला घेऊन घरी जाईन. आई, आई काय झालं पायाला? लागलं का? हो बाळा, पाय मुरगळला. आई, आज मी खूप मजा केली. काकांनी ना मला एक स्टोरी सांगितली. पण काकांना ना लास्ट एंडच माहिती नव्हतं. मग काकूंनी सांगितलं एंड. आज तुझं लक्ष नाहीये, दरवाजाला लॉक आहे. ड्राईव्ह करताना मेसेज करत नाहीयेस ना? डोंट वरी, ड्राईव्ह करताना मेसेज करत नाहीये. गाडी बाजूला थांबून करतोय. ह्या स्पीडनी घरी कधी पोहोचणार? आई, मला हे नाही उघडता येत. अरे हो, दे, शिकायला पाहिजे ना. पण आता तू
माहित नाही, पण घरी पोहोचण्यापेक्षा उद्या परत ऑफिसला यायची घाई आहे मला. आई, मला पण सांग ना जोक. जोक? तू जे मोबाईलवर जोक वाचते ते. जोक नाहीये तो. मग तू का असते? ते ऑफिस मध्ये उद्या किती वाजता पोहोचायचंय ना, ते ऑफिसची काम आहेत ग. चल तू आत ये, चल पटकन आवरून घे. मग मी तुझ्यासाठी वांग्याचा भरीत करते. ये वांग्याचं भरीत, ये वांग्याचं भरीत. आईला बहुतेक काहीतरी झाले. मी घरी पोहोचलो. कामात आहेस का? स्वयंपाक. सर निघूया. हो चल. काय बनवते? वांग्याचं भरीत. वाव. सर चल तू चल. कित्येक वर्षात खाल्लं नाहीये मी. तुला भरीत आवडतं? खूप. आणि तुझ्या हातच्या सगळ्याच भाज्या मला आवडतात. आई आज एवढी का असते? नाही, नक्की काहीतरी झालंच नाही. कधी कधी ना तू अगदी परीसारखा बोलतोस. मग फ्रेंड कोणाची आहे? सर पोचलो. किती मध्ये मध्ये बोलतो रे तू जॉन. काम चाललं ना महत्वाचं. चल तू. सॉरी सर. चल, तुझ्या फ्रेंडला भूक लागलीये. आता तिला गरम गरम फुलके करून वाढते. तू जेवलास? कोणाच्या तरी होकारानेच पोट भरलंय. तू कधी जेवणार आहेस? तू जेवलास की? कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो असं झालंय मला. थांब थांब जरा. काय माझी रूम कुठे आणि तू नेतोयस कुठे? लक्ष कुठे तुझं? सर आपण दोनदा येऊन गेलो तुमच्या बेडरूमवर. काही आणि मी उतरलो नाही. हा चल रूम कडे. त्या पॅलेसची टूर देतोय मला. सॉरी सर. कुठे असं तुझं लक्ष हल्ली? हा प्रेमात पडलायस का रे जाम? Come on. Come on. Let's cheers. Oh, cheers. Oh, cheers. असं नसतं मिथिला. It's cheers. किती वर्ष पॅलेसमध्ये राहते गे तू? मेंटॅलिटी आहे ना अजून? चाळीतलीच आहे तुझी. असं काय वहिनी, अशा वेळेस तरी चिडू नका ना. पण वहिनी तुम्ही मात्र कमालच केली हा. म्हणजे आपलं काम साध्य करण्यासाठी एखादी आयडिया काय करावी, कशी करावी हे मात्र तुमच्याकडूनच शिकायला हवा. हो शिक ना. सारखी मागे पुढे करत असतेस ना माझ्या. पण ऑब्झर्व करायला शिक. जमेल तुला हळूहळू. तशी दिसतेस तेवढी निर्बुद्ध नाहीयेस. हो ना. थँक्यू. मिथिला वाईन आहे वाईन.
एवढीच आणि अशी सिप बाय सिप प्यायची असते. ह्याचा अरोमा असा मनात जिभेवर घोळवत घोळवत. एखाद्याचा काटा काढतानाचा प्लॅन करतो नाही का आपण, अगदी तसंच स्टेप बाय स्टेप. हो म्हणजे अशी कटिंग वाईन. कटिंग चहा असतो, ही वाईन आहे वाईन. ओके, ही तू पी ना. कम ऑन एन्जॉय. काही काळजी करू नकोस तू. नाही नाही वहिनी, म्हणजे तुम्ही असताना मला कसली काळजी नाही का. चल मग संपवलं कर, म्हणजे मग पुढच्या तयारीला लागायचंय. हो चालेल ना. हो तुम्ही मला सांगा ना काय करायचं ते. अहो मी काय वाटेल ते करेन. वहिनी मला ना हे सगळं करायला खूप मजा आली आहे. हो ना. गुड गुड. एन्जॉय एन्जॉय. याचा नशा हळूहळू चढणार आहे आपण. कीप दॅट इन माइंड. आणि या स्टोरीत रंग मी भरणार आहे हळूहळू. आता तर कुठे सुरुवात झाली. आत्ता यांचं प्रेम बहरेल वाढेल, मग आहेच शिशिरातली पडझड. पण यांच्या लव्ह स्टोरीमध्ये ट्विस्ट मीच आणलाय. Cheers. झोपलीस का? नाही. तू अजून जागा कसा? मला झोपच येत नाहीये. तू? झोपायचा प्रयत्न करतेय. तूही झोप. फोन सायलेंटवर ठेवते, नाही तरी उठेल. जागेपणीच आयुष्य स्वप्नवत वाटतंय. झोप येणार तरी कशी? कधी एकदा सकाळ होते आणि ऑफिसला येतो असं झालंय. ही रात्र तर सरू दे. हिला एकटं सोडून कसं चालेल? तुला जे असेल ते फेस करायला आवडतं ना. पुढे काय होईल कसं होईल ह्याची काही एन्झायटी नसतेच. मला माहितीये पुढे सगळं छानच होणार आहे. अगं परी, किती वेळ फोन बघतीयेस? मला ओरडतेस ना, मग तू का रूल तोडतीयेस? परी अगं ते ऑफिसचं काम होतं ग. सकाळी ऑफिसला जायचं ना, मग तू झोप आता. फोन दे ना, झोपते मी. नाही. ओ गॉड, 8 वाजले. अरे यार, ती नेहा पटापट तयार होऊन ऑफिसला येईल, तिच्या आधी मला पोचायला पाहिजे. रमेश, चिराग, दत्तू काका, ऐक, माझं शर्ट, पॅन्ट, मोजे, शूज, पेस्ट, ब्रश, चहा, नाश्ता, कॉफी रेडी रेडी नाही. गाडीत टाका सगळं. जा पटापट गाडीत टाका.
हे एसी बंद कर, थंडी वाजते. ओके चला चला चला. चल 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 जल्दी. Yeah. Not bad. यशवर्धन चौधरी. आई काय झाले? तू हे सगळे कपडे का बाहेर काढलेस? आपण कुठे गावी जातोय? नाही ग. चिडून काढलेत का सगळे कपडे? नाही ग. मग कोणी रागवलंय का तुला? फ्रेंडशी परत भांडण झालं का? नाही. ऑफिस मध्ये कोणी काय बोललं का? नाही राजा. आई काय झालं ते सांगा, नाही तर मी रागवे ना तुला. काय नाही ग. काय घालू काही कळत नाही. ड्रेस घालू का साडी नेसू? म्हणजे साडी नेसायला हरकत नाहीये, पण साडी कशाला ना. ड्रेसच बरा. पण मी ना खरंच कन्फ्यूज झाले. तू पिकनिकला जाणार आहेस का? नाही. मग काय बोलायचं एवढा काय विचार करतेस? मला खरंच कळत नाही परी. का? नेहमी तर पटापट तयार होतेस आणि आज काय एवढी हळूहळू जातेस? मला ओरडत असते उशीर झाला म्हणून. तू एक काम कर, तू ना हा ड्रेस घाल, हा खूप छान आहे. नाही ग, हा थोडा भडक आहे. आई तुझ्यावर सगळे कलर छान दिसतात. ब्लू, ग्रीन, ब्राऊन, रेड, येलो, सगळे कलर छान दिसतात. हो पण मी निघालोय, ऑफिस मध्ये भेटूया. आई काय झालं? कोणाचा मेसेज आला? काय नाही ग, ते ऑफिसचं काम आहे. यश निघाला सुद्धा, आणि माझं तर अजून कोणता ड्रेस घालायचा आहे तेही ठरत नाहीये. आईचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय.